बघा मंडळी कसं झालं ना, तर हे बघा आता या वावरातल्या काशा बघा कचरा कसा आहे. तर एकदा आमच्या शेतामध्ये काय झालं होतं माहिती आहे का, आम्ही पेरलं होतं सोयाबीन. जवळजवळ 2 वर्ष पहिलीची ही गोष्ट आहे. सोयाबीन पेरलं होतं आणि सोयाबीनमध्ये भरपूर असा कचरा होता. जे गवत खूप मोठं होतं आणि सोयाबीन हे छोटं होतं. तर त्यावेळेस मग आम्ही असा विचार केला की कचऱ्याची फवारणी मारावी. तर कचऱ्याची जर फवारणी मारावी म्हटलं तर आपले जे सोयाबीनचे झाड आहे ते मरायची शक्यता होती. त्याच्यामुळे आम्ही कचऱ्याची फवारणीसुद्धा मारली नाही. निंदन करतो म्हटलं तर निंदासाठी बायासुद्धा सापडल्या नाही त्यावेळेस आम्हाला. तर आपण एकटं किती निंदणार आहे सांगा. तर आमचं काही निंदन त्यावेळेस झालं नाही. आणि मग आम्ही असा विचार केला की आता आम्ही सोयाबीनमध्ये ठार गेलो म्हटलं आता. तर आम्ही मग काही त्या शेताकडे लक्ष दिलं नाही. जवळजवळ 2-2.5 महिने गेलोही नाही त्या शेतामध्ये. आणि जेव्हा आमचं सोयाबीन काढायचं होतं तेव्हा आम्ही बघायसाठी गेलो. त्यावेळेस एवढा भयानक कचरा वापरलेला होता तिथे की सोयाबीन हे दिसत नव्हतं. गावामध्ये बायांना विचारलं की हुंडा घेता का, तर हुंडासुद्धा त्यांनी घ्यायला तयार नव्हते. तर मग आता कसं करायचं. तर सुदैवाने आमच्या गावामध्ये हार्वेस्टर आलं आणि तिथे आम्ही मग हार्वेस्टर लावलं. होईन म्हटलं, पोतं भरचंही म्हटलं. पण त्याच शेतात मंडळी आम्हाला एवढ्या गवताने भरलेल्या शेतामध्ये पाहिलं तर बिलकुल विश्वास नव्हता होत. त्या शेतामध्ये आम्हाला 40 क्विंटल सोयाबीन झालं. बघा शेतीचा पावर बघा. तिथं आम्ही कोणत्या फवारण्या मारल्या नव्हत्या. बिलकुल देवाच्या भरोश्यावर सोडून दिलं होतं आणि अपेक्षाही बिलकुल केली नव्हती त्याची. तर म्हणून म्हटलं मंडळी, शेतीला कमी समजू नका.